नमस्कार, मी केतकी जोशी. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि अनेक जणांकडनं जवळपास सगळ्यांकडनं आवाहन केलं जाते की घरी राहा आणि सुरक्षित राहा. पण तरी देखील विनाकारण अनेक जण घराबाहेर पडतायत. भाजीपाला आणायच्या निमित्तानं किंवा अन्य कोणत्या गरजेच्या वस्तू आणायच्या निमित्तानं जर घराबाहेर पडणार असाल तर ठराविक वेळेलाच पडा. त्याशिवाय तुम्ही घराच्या बाहेर शक्यतो पडू नका असंच आवाहन केलं जातं. गर्दी टाळा, शक्यतो घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या आणि आत्ता तुम्हाला जो वेळ मिळतोय तो एन्जॉय करा असंच वारंवार सगळेजण सांगतायत. पण तरी देखील याची पायमल्ली करताना दिसत आणि मग पोलिसांचे रट्टे सुद्धा खायला मिळतात. पण आता आपण या सगळ्या गोष्टींवरच बोलण्यासाठी एक पाहुणे खास आपल्या बरोबर असणार आहेत. आज मुंबईहून आपल्यासोबत असणार आहेत बोलक्या बोल्यांचे जादूगार सत्यजित उपाध्ये. सत्यजित, खूप खूप स्वागत आहे. एकटाच आहेस का आणखीही कोणी पाहुणे आपल्या बरोबर असणार आहेत आज? मी अर्थात एकटा येऊ शकत नाही. माझ्याबरोबर एक खास पाहुणा आहे, पण तो खूपच डेंजरस आहे. तर बघूया कोण पाहुणा आहे. नमस्कार. 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 अरे तू आहेस तरी कोण? मला ओळखलं नाही का? मी आहे करोना विंचू. मेहरबान कदरदान. कोरोना वायरस से है पूरी दुनिया परेशान. अरे करोना विंचू, काय 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 अरे तुला माहितीये का महाराष्ट्रात संचारबंदी लागू झालेली आहे आणि मला असं वाटतं सगळे आपले लोक ना हे पाळणार आहेत, नक्की पाळणार आहेत. मी सगळ्यांना एक विनंती करतो. हे बघ भाऊ, कर्फ्यू मध्ये नको बाहेर जाऊ, नाहीतर काय? नाहीतर हा करोना विंचू तुमचा मित्र होईल. अरे करोना विंचू, काय 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 परवा म्हणजे रविवारी जनता कर्फ्यू होता आणि सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अहो कसलं सहकार्य केलं? अहो 5 वाजल्यानंतर सगळे आपले वर्ल्ड कप झाल्यासारखे बाहेर पडले रस्त्यावर. कळत नाही लोकांना. घरात बसून 5 वाजता घंटा वाजवायला सांगितली होती. सगळे लोक आपले नाचायला लागले. काय करणार, मला त्यांच्या सगळ्यांजवळ जायला लागलं. तर लक्षात ठेवा, रस्त्यावर जो जाईल. हाच प्रश्न मला विचारायचा आहे करोना विंचूला की आज सुद्धा भाजी घेण्याच्या निमित्तानं भरपूर लोक मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडे अगदी सोलापूर पर्यंत घराबाहेर पडतायत. आता या लोकांचं काय करायचं? तू काय सांगशील या सगळ्यांना? मी सगळ्यांना एकच सांगतो, रस्त्यावर जो दिसला त्याला करोना विंचू डसला. तर मी प्रेक्षकांना विनंती करतो की औरंगाबाद, सोलापूर इथे बाजारपेठेत भाजी घेण्यासाठी बरीच गर्दी होत होती. तर प्लीज रिक्वेस्ट आहे लोकांना, प्लीज घराबाहेर पडू नका. नाहीतर हा करोना विंचू तुमचा मित्र होईल. माझा आत्मा तुमच्यात, तुमचा आत्मा बाहेर. काय वाटते का पालन केलं जात नाही? ही संचारबंदी आपल्यासाठीच आहे, आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या कुटुंबियांसाठी आहे. आणि असं सुद्धा म्हटलं जातंय जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत कोरोना तुमच्या घरात येऊ शकत नाही. हे एवढं सगळं माहिती आहे, सगळं कळतंय, पण मग आपल्या लोकांना वळत का नाहीये? गर्दीत जाऊ नका, भटकू नका विनाकारण असं सांगून सुद्धा ते बाहेर पडतायत. अहो लोकांना काय कळतच नाही. अहो राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी सांगितलंय तरी सुद्धा लोकांना काय कळत नाही. मला राग आलाय सगळ्या लोकांचा. मी त्यांचा मित्र होणार, मी त्यांचा मित्र होणार. हे बघ करोना विंचू, हे बघ तुला आम्ही पळवून लावणार आहोत आणि आज आपण निश्चय करूया की घराबाहेर अजिबात पडूया नको. अगदी अगदी खरंय. खरोखरच घराबाहेर पडण्याची गरज नाहीये खरं तर. पण आणखी एक विचारायचं आहे ते म्हणजे एवढी सगळीकडे संख्या वाढतीये कोरोनाच्या रुग्णांची, दुसरीकडे काही रुग्ण बरे सुद्धा होत आहेत. काय या सगळ्याबद्दल सांगाल? कारण की झपाट्यानं ही संख्या वाढताना दिसते आणि लोक मात्र ऐकत नाहीयेत, घरात थांबत नाहीयेत. अहो आता काय सांगू. आता परवा बघा मुलुंडचे नाक्यावर एवढी गर्दी होती, एवढी हायवेवर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गर्दी होती. एवढं आवाहन करून सुद्धा लोक आपले फिरायला बाहेर निघाले. तर आता काय करणार? मग संख्या वाढणारच. मी लोकांचा मित्र होणारच. माझा नाईलाज आहे. मी काय करू?
संचारबंदी आहे, घरातच अनेकांना कंटाळा येतोय असं सांगितलं जातंय, पण घरात करण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतील की तू काय सांगशील, घरात काय काय करू शकतात? तू घरात जेव्हा असेल, सत्यजित मला तुला सुद्धा विचारायचं की घरात तू काय करतोस? कारण की बाहेर जाता येत नाहीये, आपल्याला घरातच राहावं लागतंय. नक्कीच ही अगदी वेगळी वेळ आहे. अशा वेळेला घरात तू काय करतोस आणि कोरोनाकडनं काय सांगशील? आणि इनफॅक्ट आम्ही घरी बसून सगळे वाचन करतोय, सिनेमे बघतोय, एकमेकांशी गप्पा मारतोय, आम्ही भावल्यांचे नवीन संवाद लिहितोय, नवीन काही आयडियाज आमच्या डोक्यात चालू आहेत त्या आम्ही आमच्या पेपरवर पुट डाऊन करतोय. तर मला असं वाटतं हा वेळ आपण खूप चांगल्या रीतीने उपयोग करूया, आपल्या मित्र परिवाराशी गप्पा मारूया. आणि माझी लहान मुलगी आहे निवा, तिच्याशी मी खूप खूप खेळतोय, तिला या भावनांच्या कलेविषयी काही सांगतोय, तिला गोष्टी सांगतोय, तिच्याशी गप्पा मारतोय, तिच्याशी अनेक खेळ खेळतोय. तर मला असं वाटतं हा आपण वेळ आपल्या परिवाराबरोबर खूप चांगल्या रीतीने घालवायला हवा असं मला वाटतं. अगदी अगदी. मग मी तुमच्या जवळ कसा येणार? घरी बसा आणि मी लवकर पळून जाईन पूर्ण जगातून. आणि भारतातून तर तुला लवकरात लवकर घालवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी गाव बंदी करण्यात आलेली आहे. गावांच्या सीमेवरच मोठमोठे दगड रचण्यात आलेले आहेत आणि गावामध्ये सुद्धा लोकांना बाहेरच्या शिरू देता येत नाहीये. अशा वेळेला काय करायचं? कारण खूप जण तिथेच अडकून पडलेत, पण हे करणं गरजेचं होतं कारण लोक ऐकत नाहीयेत. बरोबर आहे, म्हणून सगळ्यांना सांगतो की तुम्ही घरी बसा, तुमच्या गावी वगैरे जाऊ नका. आता मी बघा, आता एक गोष्ट नवी बघितली तुमच्या न्यूज चॅनलवर की औरंगाबाद मध्ये मोठं लग्न होतं, 800 लोक होती. आता काय बोलायचं? आता या 800 लोकांच्या मध्ये मी घुसणारच, त्यांच्या हातावर, त्यांच्या कपड्यांवर, सगळीकडे. आता सांगा बरं, लग्न करायला परवानगी कशी काय दिली तुम्ही? अगदी हाच प्रश्न आहे की एवढे सगळे जण एका वेळेला बाहेर कसे पडतायत आणि निर्बंध तर लावले जात आहेत. आपण बघतोय खूप सेलिब्रिटीज सुद्धा त्यांचे व्हिडिओ पोस्ट करतायत की सुट्टीचा वेळ, हा जो वेळ आहे त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकतात. एवढं सगळं असून सुद्धा लोक मात्र ऐकत नाहीयेत. कोरोनाची भीती त्यांना वाटत नाहीये अजून, इतकी का गांभीर्य कळत नाहीये. आता काय करणार? म्हणूनच सांगतो, माझं जर ऐकलं नाही तर माझा आत्मा तुमच्यात, तुमचा आत्मा बाहेर. करोना विंचूला घाबरा. लक्षात ठेवा, तुम्हाला जर करोना विंचू पासून वाचायचं असेल तर घराबाहेर अजिबात अडवू नका. हँड सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा. सत्यजित काय सांगशील? कारण ही आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. बोलक्या बाहुल्यांमधून तुम्ही देखील संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. पोलीस प्रशासन, नेते, राजकीय अभिनेते सगळेच जण संदेश देत आहेत, पण सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती जरी असली तरी त्याचं पालन मात्र केलं जात नाहीये. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घराबाहेर पडावं लागतं असं सांगून ही गर्दी रस्त्यावर जमा झालेली दिसतीये. मला असं वाटतं फक्त एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावं आणि अगदी गरजेच्या वस्तू आणाव्यात आणि म्हणजे फार लवकर, म्हणजे एक दिवसाआड पडावं असं प्रत्येकाने काहीतरी एक ठरवायला हवं. म्हणजे आता मला औषधं जर घ्यायची असेल तर एकच व्यक्ती सगळी औषधं घेऊन येईल, किंवा घरची भाजी एकच माणूस घेऊन येईल. 3-3, 4-4 लोक जाऊ नका, एकच व्यक्ती किंवा 2 व्यक्तींनी जा बाहेर. हे जर तुम्ही पाळलं तर मला असं वाटतं गर्दी रस्त्यावरची कमी होईल. अगदी सत्यजित, पहिल्यांदाच मुंबईची लाईफलाईन बंद करावी लागलेली आहे. ग्रामीण भागाला जोडली जाणारी एसटी बंद करावी लागली आहे. त्याचप्रमाणे खासगी वाहनांमधून सुद्धा तुम्हाला जाता येत नाहीये. दळणवळणाची सगळी साधनं बंद करायला लागलेली आहेत. थोडीशी काळजी घेतली तर हे लवकरात लवकर खरं तर सुरू होऊ शकतं. बरं, अजून एक मुख्य खूप हा चांगला एसटी बंद करण्याचा निर्णय खूप चांगला घेतला आहे, कारण मला असं वाटतं अजून लांबवर हा रोग पसरू नये. म्हणजे हा मुंबई आणि पिंपरी चिंचवड, नागपूर इथपर्यंत आलेला आहे. अजून दूर अकोला किंवा अशा अजून सांगली, मला माहित नाही, पण अशा अजून दुसऱ्या महाराष्ट्राच्या शहरांमध्ये हा रोग पसरू नये याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून हा प्रशासनाने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं. अगदी खरं तर मला एक फक्त ऍड करायचं, कारण सांगलीत सुद्धा 4 रुग्ण सापडलेत, साताऱ्यात 2 रुग्ण सापडलेले आहेत. त्यामुळे या कोरोनाचा प्रसार वाढतोय. पण मला तेच विचारायचं आहे की जास्तीत जास्त लांब ठेवण्यासाठी कोरोनाच्या आपण परीक्षा रद्द केल्या आहेत, शाळा बंद केल्या आहेत, कॉलेजेस बंद केलेत, पण रस्त्यावर मात्र आपण उतरतोय. मला असं वाटतं आपण खूप
पालन करायला हवं. लोकांना त्याचं गांभीर्य खरंच कळलेलं नाही. इटली आणि स्पेन मध्ये जे काय चाललेलं आहे, तशी जर परिस्थिती आली मुंबईवर तर खूप भयानक परिस्थिती होईल. आणि मी विचार किंवा मला सांगू शकत नाही काय होईल, कारण आपल्याकडे पर मिलियन किंवा पर लॅक जे डॉक्टर्स अवेलेबल आहेत ते खूप कमी आहेत. परदेशात लोकसंख्या कमी आहे, पण तिथे पण खूप लोकांकडे बेड्स नाहीयेत. आणि आपल्याकडे जर अशी परिस्थिती आली तर खूप भयंकर परिस्थिती निर्माण होईल असं मला वाटतं. अगदी. आणि मला कोरोनाला विचारायचं आहे की तुझ्यापासून लांब राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे? कोणाला जास्त धोका आहे तर तुझ्यापासून आम्हाला लांब राहायचंय, तुला आमच्या घरात येऊ द्यायचं नाहीये, यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मला फक्त एकच सांगू इच्छितो, घराबाहेर अडू नका. मोठी माणसं म्हणजे 65 वयापेक्षा जास्त असणारी माणसं आणि लहान मुलं अजिबात बाहेर अडवू नका. आणि जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप वगैरे असेल तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरला रिपोर्ट करा. हँड सॅनिटायझर वापरा आणि मास्क घालूनच बाहेर पडा. नक्की मला इथे राहायची काही गरज नाहीये. मला पण माझी दुसरी कामं आहेत. मला भारतातून आणि पूर्ण जगातून लवकर जायचंय. पण तुम्ही जर सहकार्य केलं तर मी नक्की निघून जाईल. हा. अगदी. आणखीही बोलायचं आहे सत्यजित, तुझ्याशी सुद्धा बोलायचं आहे आणि या कोरोनाबद्दल आणखी सुद्धा जाणून घ्यायचं आहे, पण एका ब्रेक नंतर परत भेटूयात. घरी राहा, सुरक्षित राहा, हेच आवाहन आम्ही करतोय आणि हेच आवाहन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सत्यजित पाध्ये, बोलक्या बाहुल्यांचे जादूगार, आणि त्यांच्याबरोबर खरं तर एक भीतीदायक म्हणजे आपल्या सगळ्यांनाच घाबरवणारा असा कोरोना विंचू देखील आहे. अरे पण आत्ता तो दिसत नाहीये, म्हणजे आपल्या या सगळ्या प्रयत्नांना किंवा सगळ्या बोलण्याला घाबरून गेला की काय निघून? तो बहुतेक घाबरला, कारण आपण इतकं सगळं सांगितलं, तो बहुतेक पळून गेलेला. पण माझ्याबरोबर अजून एक माझा खास मित्र आलेला आहे. हा, नमस्कार. नमस्कार. मी नमस्कार. ससोगार. नमस्कार. मला आता तर ससोगार. बोला बोला बोला, मी तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहे. हा, मला बोला. आता या ससुल्यालाच विचारायचं आहे की एकीकडे कोरोनाची पेशंटची संख्या वाढतीये आणि आरोग्यमंत्र्यांनी आपले आवाहन केलेलं आहे की रक्तदान जास्तीत जास्त लोकांनी करा, खूप मोठे कॅम्प भरवू नका, पण शिबिरं छोटी छोटी घ्या. तू सुद्धा हे आवाहन तुझ्याकडून करावंस असं आम्हाला वाटतं. मी सगळ्यांना आवाहन करतो. म्हणजे तुम्हाला माहित असेल की लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने कालपासून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. म्हणजे 10 दिवसाचे ते रक्तदान शिबिर आहे. म्हणजे या कोरोनामुळे अनेक दुसरे सुद्धा प्रॉब्लेम आलेले आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 4500 लोकांना दररोज रक्त पुरवायला लागतं. तर मला असं वाटतं त्यांनी खूप चांगला हा त्यांचा प्रयत्न आहे आणि सगळी त्यांनी खूप छान दक्षता घेतलेली आहे. हा. अगदी. सत्यजित, आणखी एक विचारायचंय, दोघांनाही विचारायचंय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं भारताच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय. कोरोना घालवून जसा पोलिओ समूळ नष्ट झालेला आहे भारतातून, तसा कोरोना सुद्धा लवकरात लवकर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. फक्त सगळ्यांच्या प्रयत्नांची गरज आहे. काय म्हणाल तुम्ही दोघं? मला असं वाटतं आपल्या सरकारने आणि खास करून आपले माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आपले हेल्थ मिनिस्टर यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा इश्यू टॅकल केलेला आहे. वारंवार लोकांशी संवाद साधून, सारखं लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांना अगदी खूप चांगल्या रीतीने, आणि सर्व त्यांनीच नाही तर सर्व डॉक्टर्स असो, एअरपोर्टचा स्टाफ असो, सगळे पोलीस खातं असो, त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप चांगलं काम केलेलं आहे. आता फक्त जबाबदारी आपली आहे. हा. आपण जर त्यांचं ऐकलं तर आपण हा करोना विंचू लवकरात लवकर आपल्या भारतातून नव्हे जगातून घालवू शकू. तर मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो, मी स्वतः तुमचे हात जोडतो. प्लीज 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 घराबाहेर पडू नका. हा.
अगदी आणखी एक मोठी अडचण काय आहे माहितीये, होम क्वारंटाईन ज्यांना केलेलं आहे किंवा घराबाहेर पडू नका काही दिवस असं ज्यांना सांगितलेलं आहे, असे चांगले सुशिक्षित लोक सुद्धा गर्दीमध्ये मिसळत आहेत. नवी मुंबईत तर 2 जणांवर गुन्हा देखील झालेला आहे दाखल. हे लोक स्वतःचं आयुष्य तर धोक्यात घालतायत, बरोबर इतरांचंही आयुष्य धोक्यात घालतायत. काय म्हणाल अशा लोकांना? कारण अनेक जण आपण परदेश प्रवास करून आलेलो आहे हे सुद्धा लपवतायत. आता काय सांगायचं आता हे बघा, आता पोलीस एवढे कामात बिझी आहेत, त्यातून त्याने एवढं ऍडिशनल काम कशाला करतात, कशाला गुन्हे दाखल करायला लावतात, कशाला त्यांचं काम वाढवतात? आ? जास्त असं केलं तर मी तुमच्या घरी तात्या विंचूला पाठवून देईन. सत्यजित, तू सॉरी, काय सांगशील? कारण की माझा ओघ गेला, पण ह्या लोकांना खरंच म्हणजे त्यांच्यावर सक्तीने काहीतरी करायला हवं, कारण असं हे चुकीचं आहे. आपण आपल्या पोलीस फोर्सवर अजून जास्त प्रेशर घालतोय असं मला वाटतं. अगदी. आणि आज सुद्धा जर बघितलं, नागपूरमध्ये चांगला चोप दिलेला आहे, कारण विनाकारण असे भटके लोक बाहेर फिरत होते. श्रीगोंद्यामध्ये तर उठाबशा काढायला लावल्या आहेत पोलिसांनी, कल्याणमध्ये सुद्धा उठाबशा काढायला लावल्या आहेत. म्हणजे सगळ्यांसमोर तुमची शोभा होतीये, तरी सुद्धा तुम्ही विनाकारण केवळ रस्ते मोकळेत म्हणून बाहेर फिरायला निघताय. हे खूप खूप धक्कादायक आहे आणि खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे. बरोबर आहे, म्हणजे खूप अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे आणि त्यांना खरंच या सिच्युएशनचं गांभीर्य लक्षात आलेलं नाहीये. आणि आपण इटली आणि स्पेन सारखी आपल्यावर पाळी येऊ नये हेच आपण प्रार्थना करायला हवी. हे लोकांना अगदी कळायला हवं. आणि मला असं वाटतं उद्यापासून तर कर्फ्यू लागू करायला हवं. लोकांनी अजून सक्तीने पोलिसांनी त्याच्यावर अजून कारवाई करायला हवी, त्यांना तुरुंगात टाकायला हवं, अजून ऍक्शन घ्यायला हवी असं मला वाटतं. पण ते न करता आपण जर पालन केलं तर आपण त्यांचं सहकार्य करू. मला असं वाटतं आपली आता जबाबदारी आहे. त्यांनी त्यांचं काम खूप चोखरित्या केलेलं आहे आपल्या सरकारने. आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी आहे, अजून काही नाही. आणि सत्यजित, मला ससुलालाही सांगायचं आहे, तुलाही सांगायचं आहे, अशा सुद्धा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीत सुद्धा अनेक कंपन्या काही लोकांनी सुरू ठेवलेल्या आहेत किंवा मग पगार कापण्याची धमकी देण्यात येते. त्यामुळे लोक नाईलाजास्तव बाहेर पडतायत, कंपन्यांमध्ये लपून छपून का होईना जात आहेत. हे जास्त धोकादायक नाहीये? खूपच धोकादायक आहे. मी आता तुमच्या चॅनलवर बघितलं, 2 कंपन्यांमध्ये 1000 लोक लाईनीने उभे होती. त्यांना काही कळत नाही का? म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जे आपले डेली वेज वर्कर आहेत, जे रोजगार आहेत त्यांचा रोजीवर, त्यांना तुमचं म्हणजे त्यांचं काही कापू नका, त्यांचा पगार कापू नका, त्यांना थोडस पैसे द्या, त्यांना जास्त गरज आहे. म्हणजे जे रोज कामगार आहेत त्यांचा तुम्ही पगार कापू नका, त्यांना सुट्टी द्या, त्यांना 15 दिवसाचे तुम्ही पैसे द्या असं मला वाटतं, कारण ते फार गरजेचं आहे. अगदी खरंय. सत्यजित, एकीकडे आपण बघतोय अक्षरशः पूर्णपणे आर्थिक उलाढाली सगळ्या जवळपास ठप्प झालेल्या आहेत. मुंबईची लाईफलाईन बंद झालेली आहे, दुकानं बंद करण्यात आलेली आहेत. अनेकांनी पुढाकार घेऊन स्वतः आपले व्यवसाय काही दिवस बंद ठेवलेत. अशा वेळेला एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपणही काही देणं लागतो समाजाचं, ही गोष्ट कळत नाही आणि मग संख्या वाढत जाते. या सगळ्या परिस्थितीवर कडक कारवाई करणं कितपत गरजेचं आहे असं वाटतं? खूप कडक कारवाई करायला हवी. आणि आपल्याकडे जर 4 पैसे असतील तर ते गरजूंना द्या, किंवा आपल्या घरी येणाऱ्या काही नोकर मंडळींना रजा द्या, त्यांचे पगार कापू नका. अशा रीतीने आपण त्यांची मदत करू असं मला वाटतं. अगदी. ससुराला काय सांगायचंय? हे सांगायचंय की जे आपले रोज कामगार आहेत त्यांचे तुम्ही पगार कापू नका, त्यांना जरा थोडे एक्स्ट्रा पैसे द्या. ते नक्की आपलं मदत करतील आणि त्या नीतीने घराबाहेर पडणार नाही आणि हा कोरोना व्हायरस लवकरात लवकर निघून जाईल. अगदी अगदी नक्की. आपल्याला आणखी सुद्धा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण एका ब्रेकची पुन्हा वेळ झाली आहे. ब्रेक नंतर परत भेटूयात. तुम्ही घरी राहा आणि सुरक्षित राहा. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आपण
आपण बोलतोय सत्यजित पाधे आणि त्यांच्याबरोबर आहे एक छानसा ससुले जो आपल्याशी बोलतोय आणि आपण कोरोनाला कसं दूर ठेवलं पाहिजे, कोरोना विंचूला आपल्यापाशी कसं येऊ दिलं नाही पाहिजे याबद्दल हे दोघंही जण आपल्याशी खूप छान गप्पा मारतायत. सत्यजित, मला एक विचारायचं आहे की आत्ता ससुल्याकडनं आणि तुझ्याकडनं सुद्धा आम्हाला एक विनंती हवी आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी, कारण बातम्या तर येत आहेत. आत्ता 101 आकडा झालेला आहे, म्हणजे राज्यातली संख्या रुग्णांची 4 न आणखी वाढली आहे. त्यामुळे बरं ते सातारा सांगलीपर्यंत पोहोचलेलं आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे आणि काय केलं पाहिजे याबद्दल मला तुमच्या दोघांकडूनही एक आवाहन हवंय. एक आवाहन आम्ही दोघं मिळून करतो. आपण आज सगळे निश्चय करूया. आपण आज सगळे निश्चय करूया. काय निश्चय करूया? मी घरी राहणार, करोनाला हरवणार. मी घरी राहणार, करोनाला हरवणार. अगदी हे खूप महत्त्वाचं आवाहन होतं, कारण कोरोनाला हरवणार हा निश्चय आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा घरी आहात तर घरी राहा, सुरक्षित राहा, तुमच्या कुटुंबियांबरोबर राहा, छान छान बोलक्या बाहुल्यांबरोबर राहा आणि हाच संदेश तुम्ही सुद्धा सगळीकडे द्या की घरी राहा आणि सुरक्षित राहा. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमामधून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की गर्दी टाळा, बाहेर विनाकारण पडू नका. आम्हाला गरज आहे बाहेर पडायची, कारण आम्हाला तुमच्यापर्यंत प्रत्येक घडामोड पोहोचवायची आहे. पण तुम्ही मात्र घराच्या बाहेर पडू नका. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.